जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून एक महत्त्वाची माहिती पी-आर-एन व्हॅलिडिटी ओव्हर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. नेमकी ही कोणासाठी आहे त्याची डिटेल माहिती पुढे बघूया. पण या विद्यार्थ्यांनी नेमकी काय करावं त्याची माहिती मी बघूया. विषय आहे व्हेरिफिकेशन ऑफ कॅन्डिडेट हू कंप्लीटेड N+2 अँड अपिअरिंग फॉर फायनल इयर फ्रेश विथ ऑर विथआऊट बॅकलॉग ऑर प्री फायनल इयर म्हणजेच N+2 पूर्ण केलेल्या व अंतिम वर्ष फ्रेशमध्ये किंवा प्री फायनल इयर वर्षाच्या बॅकलॉगसह किंवा विना बॅकलॉगसह उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या पडताळणीबाबत आहे. त्याच्याबाबत सविस्तर माहिती मी थोडक्यात देणार आहे. पण या विद्यार्थ्यांनी नेमकी काय प्रक्रिया करायची त्याची माहिती मी देतो. त्यांनी आपल्या महाविद्यालयाकडे जायचं आहे. हे महाविद्यालयाच्या परीक्षा विभाग किंवा संबंधित काम करणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भाने देखील महत्त्वाची माहिती आहे. त्यांनी unipuणे.ac.in ऑफिशियल होम पेजला गेल्यानंतर एक्झाम सेक्शनला जायचं आहे. इथं कॉलेज लॉगिन आहे त्यामध्ये जायचं. कॉलेज इनवर्ड एक्झाम फॉर्मला क्लिक करायचा. इथे कॉलेजचा युजर नेम, पासवर्ड टाकायचा, हा कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथं रिक्वेस्टमध्ये तुम्हाला N+2 स्पॅन पिरियड कंप्लीट स्टुडंट म्हणून डेटा दिसेल. तर इथे काय करायचं आहे, महाविद्यालयाने ते संबंधित N+2+1 फॅसिलिटी अवेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आता 25-26 या शैक्षणिक वर्षात जे फायनल इयरचे किंवा प्री फायनल इयरचे विद्यार्थी ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा ज्यांचे बॅकलॉग विषय आहे, म्हणजे फ्रेश ॲडमिशन घेतलेलं आहे ते विद्यार्थी आहेत. तर त्या विद्यार्थ्यांचा इथं पी-आर-एन नंबर टाकायचा आणि सर्च करायचं. आता इथे मी ऑलरेडी एका विद्यार्थ्याची माहिती भरलेली आहे. ओके. आता माझ्याकडे काही असे विद्यार्थी ज्यांनी ऑलरेडी परीक्षा पण दिलेली आहे. मी त्या विद्यार्थ्याचा जर काही इथं डेटा टाकला ना, तो डेटा या ठिकाणी त्याचा शो होतोय. ओके. आता एक विद्यार्थी असा आहे बघा, तो तर त्याने ॲडमिशनच घेतलेला आहे. पण तो इलिजिबल आहे किंवा नाही तो त्याची एक काळजीपूर्वक बघा. बघा अशा पद्धतीचा एक मेसेज येतो, की डेटा नॉट फाउंड, स्टुडंट नॉट एलिजिबल फॉर N+2+1 फॅसिलिटी. या बाबतीत मी सविस्तर माहिती पुढे देतो. बट जे काही विद्यार्थी एलिजिबल आहे, ज्यांनी फ्रेश ॲडमिशन घेतलेलं आहे, मी पुढे त्याची सांगणारच आहे माहिती. तर त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजकडे जायचं, परीक्षा विभागाला म्हणायचं आपला पी-आर-एन नंबर सर्च करा. त्याच्यामध्ये जर का माहिती दिसत असेल त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, एक अंडरटेकिंग आणि दुसरं आहे कॉलेज लेटर. हे दोन्ही लेटर काय करायचे, तयार करायचे आणि ते अपलोड करायचे. जसं की या विद्यार्थ्याचा डेटा ऑलरेडी आपण भरलेला आहे. त्याचा पी-आर-एन नंबर टाकला. बघा याचा आता पी-आर-एन नंबर ऑलरेडी टाकल्यानंतर ही सगळी डिटेल आली. आपण त्याचं काय केलं, अंडरटेकिंग इथे अपलोड केलं आणि कॉलेज लेटर पण अपलोड केलं. जसं की या ठिकाणी कॉलेज लेटर आहे. बघा या कॉलेजच्या नावाने काय केलं आपण लेटर केलं. काय नाव टाकलं? प्रति माननीय संचालक परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ एस-पी-पी-ओ पुणे. विषय टाकला काय? शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये अभ्यासक्रमाची N+2 सत्र पूर्तता कालावधी संपुष्टात आलेली आहे आणि या विद्यार्थ्यांना आपण 25-26 या वर्षाकरता हिवाळी सत्र परीक्षा 2025 आणि उन्हाळी सत्र 2026 अशा 2 परीक्षात प्रविष्ट होण्याच्या विशेष संधीच्या अनुषंगाने पात्र विद्यार्थ्यांच्या माहितीच्या खात्रीबाबत किंवा पडताळणीबाबत हे पत्र पण पाठवत आहे. त्यांना संदर्भ दिलं, आपला परीक्षेचा जे काही जावक क्रमांक आहे किंवा हिचं छाननी आणि तालिकीकरण कक्षाचं 19-22चं एक परिपत्रक आहे. इथे बघा हे विद्यापीठाचं हे पत्रक होतं. जे 11 डिसेंबरला दिलेले आहेत. मी तुम्हाला पुढे त्या माहितीमध्ये सांगतो. तर याचे काय करायचे आहे, तर त्या अनुषंगाने त्यांनी विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे, 1 वर्षासाठी मुदत दिलेली होती. ओके. की तुम्ही काय करा, 1 वर्षाची मुदत दिलेली आहे. तर एका वर्षात अशा N+2 सत्र पूर्तता संपलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी विंटर एक्झाम 25 आणि उन्हाळी सत्र परीक्षा 26 अशा 2 परीक्षेला त्यांनी उपस्थित राहण्याची संधी दिली. आणि तुम्हाला माहिती आहे, की आता एप्रिल 26च्या परीक्षेच्या वेळेस फक्त जे विद्यार्थी बॅकलॉग होते, अशा विद्यार्थ्यांचीच त्यांनी परीक्षा कंडक्ट केली. फ्रेश स्टुडंटची परीक्षा कंडक्ट केली का? नाही. तर ती कंडक्ट करण्यासाठीच त्यांनी डेटा काय केलेला आहे, कॉलेजकडून मागितलेला आहे. खरंच त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलंय का? त्यांनी 75% उपस्थितीचं पत्र दिलंय का? तो महाविद्यालयात उपस्थित आहे का? असं सर्व दिलेलं आहे. तर हे कॉलेजचं लेटर या पद्धतीने काय करा, तयार करून घ्या. त्याच्यातलं इथे त्या विद्यार्थ्याचं नाव, त्याचा क्लास, त्याचा पी-आर-एन नंबर, त्याचा ॲडमिशन इयर आणि तो टी-वायला कोणत्या वर्षात ॲडमिशन होता, म्हणजे आता 25-26 ला होता, तर त्याचं हे या ठिकाणी डिटेल द्यायची. प्राचार्यांची सही शिक्का वगैरे तुम्ही या ठिकाणी घ्यायचा आहे. दुसरं आहे की त्या विद्यार्थ्याचं काय करायचं आहे, अंडरटेकिंग भरायचं आहे. त्या अंडरटेकिंगचा फॉर्म वगैरे तुम्हाला ऑलरेडी मी Telegramलाही पाठवलेला आहे. काही अडचण आली तर मला तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, त्या नंबरला तुम्ही विचारू शकता. आता हा जो काही फॉर्म आहे, तो फॉर्म तुम्ही काळजीपूर्वक बघा. इथं अंडरटेकिंग आहे, कॉलेज प्रिन्सिपल, त्या आपल्या कॉलेजचं नाव टाकायचं, कॉलेजचा पत्ता, कॉलेजचं स्टेट वगैरे नंतर पिन कोड सहित माहिती द्यायची. सब्जेक्टचं त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे, की अंडरटेकिंग ऑफ
कंप्लायन्स विथ अकॅडमिक रिक्वायरमेंट अंडर N+2+1 प्रोव्हिजन, विद्यार्थ्याचं नाव, त्याच्या वडिलांचं नाव, नंतर तो विद्यार्थी कोणत्या वर्गाला आहे, नंतर कॉलेजचं नाव, त्याचा पी-आर-एन नंबर. ओके. ही सर्व डिटेल या ठिकाणी द्यायची आहे. नंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची सिग्नेचर, विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, विद्यार्थ्याचा पी-आर-एन नंबर, त्याच्यानंतर त्याचा ब्रांच किंवा डिपार्टमेंट कोणता आहे, कोणत्या सेमिस्टरचे तो आता पेपर देतो आहे, बॅकलॉग असतील बॅकलॉग, रेग्युलर असतील तर रेग्युलर. त्यांनी कॉलेजला म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये त्यांनी ऍडमिशन कधी घेतलं, आता टी-वायला कधी ऍडमिशन घेतलं, त्याची माहिती इथे द्यायची आहे. बाकीची माहिती कॉलेज देणार आहे. कॉलेज काय करेल, त्याचा डेटा सर्व चेक करेल. जे काही क्लेरिकल स्टाफ असेल ते क्लेरिकल स्टाफ या ठिकाणी साईन करतील. प्रिन्सिपलचं नेम टाकेल, प्रिन्सिपलांचा शिक्का, प्रिन्सिपलांची साईन आणि कॉलेजचं पण कोड वगैरे या ठिकाणी मेन्शन करेल आणि कॉलेजचं सील टाकेल किंवा पेस्ट करेल. आणि ही एक पीडीएफ, अशा 2 पीडीएफ तुम्हाला काय करायच्या आहे, या ठिकाणी अपलोड करायच्या आहे आणि सबमिट करायचं आहे. विद्यापीठ काय करेल, आलेला डेटा व्हेरिफाय करेल, त्या विद्यार्थ्याचे हॉल तिकीट जनरेट करतील, त्याच्यासाठी सेपरेट टाइम टेबल जनरेट करेल आणि त्या विद्यार्थ्यांची सेपरेट परीक्षा आता पुढच्या येणाऱ्या जून किंवा मॅक्सिमम जुलैपर्यंत कंडक्ट करेल. परीक्षा कधी कंडक्ट करेल, फ्रेश विद्यार्थ्यांची किंवा या एलिजिबल स्टुडंटची अजून अद्याप माहिती नाही. त्या संदर्भात 1 ते 2 दिवसात कदाचित परिपत्रक येईल. 8 दिवसातही परिपत्रक आलं तर आपणापर्यंत त्याची माहिती दिली जाईल. आता नेमकी हा मेसेज काय आहे, तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. कोणते विद्यार्थी आहे, लास्ट डेट काय आहे, कधीपर्यंत? ऑलरेडी ती डेट होऊन गेलेली आहे. मी कामाच्या व्यापामुळं पर्सनल काही कारणास्तव हा व्हिडिओ उशिरा केलेला आहे. बट तुम्हाला 2 दिवसापूर्वीच म्हणजे अंतिम डेटच्या 2 दिवसापूर्वीच मी तुम्हाला त्याचा मेसेज 23 किंवा 24 तारखेलाच तुमच्या आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मी शेअर केलेला आहे. इंग्लिशमध्ये मेसेज मी सुरुवातीला वाचण्याच्या जागी तो मराठीमध्ये वाचतो आणि नंतर तो इंग्लिशमध्ये पण वाचतो. बघा विषय सांगितलेला आहे N+2 पूर्ण केलेल्या व अंतिम वर्ष फ्रेशमध्ये प्री फायनल वर्षाच्या बॅकलॉगसह किंवा विना बॅकलॉगसह उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या पडताळणीबाबत. म्हणजे थोडक्यात बघा, शैक्षणिक वर्ष 2024 पर्यंत त्या विद्यार्थ्यांचे N+2 म्हणजे त्यांनी प्रवेश घेतलेल्या वर्षापासून 2 वर्ष त्याचे पूर्ण पण झालेले आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी बी-कॉम आहे, त्याला 3 वर्ष एन म्हणजे काय, नंबर ऑफ इयर. ओके, त्या कोर्सचे नंबर ऑफ इयर. तर त्यांनी 3 वर्षाचा बी-कॉमचा कोर्स आहे, त्यांनी बी-कॉमला प्रवेश घेतला. प्लस विद्यापीठाने त्याला 2 वर्षाची मुदत दिली. ओके, म्हणजे N+2 त्यांनी पूर्ण केलेलं आहे. ओके, आणि त्याला 1 वर्षाची मुदत विद्यापीठाने 25-26 साठी दिलेली होती. जे ऑलरेडी आपण तुम्हाला त्याचं 19-22 नंबरचं जे काही परिपत्रक आहे, ते परिपत्रक तुम्हाला दाखवतो. त्या परिपत्रका पद्धतीने आपण त्या विद्यार्थ्यांना 25-26 मध्ये ऍडमिशन दिलं अंतिम वर्षाला. आता हे अंतिम वर्षाचे विद्यार्थी आहे, तर त्यांचा एस-वायचा बॅकलॉग असेल किंवा फक्त टी-वायचेच त्यांचे रेग्युलर विषय असतील, त्या विद्यार्थ्यांच्या पडताळणीबाबतचा हा मेसेज आहे. तर त्यांनी सांगितलंय की विद्यापीठ प्रशासनाने पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी दिलेल्या N+2 वर्षाच्या मुदतीबाबत घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात हे पत्र पाठवण्यात येत आहे. या परिपत्रकानुसार त्यांनी सांगितलं की या पत्रकाचा रेफरन्स नंबर तुम्ही एस-एन-टीचं 19-22 11 डिसेंबरचं परिपत्रक बघा. आता हे परिपत्रक आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे. या परिपत्रकाचा सेपरेट आपण व्हिडिओ पण केलेला होता. ते कुणासाठी आहे, काय वगैरे ते सर्व सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, या संबंधित अभ्यासक्रमाचे जे काही विद्यार्थी आहे ना, ते विद्यार्थी या ठिकाणी आहे. ओके. म्हणजे त्यांचा कालावधी जर का बी-ए, एल-एल-बी, बॅचलर ऑफ आर्किटेक्चरचे विद्यार्थी आहे, त्यांचे ॲडमिशन इयर 2018-19 चे विद्यार्थी आहे. मुळामध्ये त्याच्या अगोदरच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने ऑलरेडी संधी दिलेलीच आहे. परीक्षा फॉर्म भरूनही घेतलेले आहे आणि त्यांना आता त्याच्यासाठी सेपरेट टाईम टेबल येईल. पण जे विद्यार्थ्यांनी रेग्युलर आहे म्हणजे बघा 18-19 ला या फॅकल्टीचे जे काही विद्यार्थी आहे, त्यांनी फर्स्ट इयरला त्यावेळेस ॲडमिशन घेतलं होतं आणि आता त्यांचं अंतिम वर्षाला त्यांनी फ्रेश ॲडमिशन 25-26 ला घेतलंय. पण त्यांचे परीक्षा फॉर्म जानेवारीमध्ये भरले, पण त्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीटच जनरेट झालं नाही. तसंच पुढचा बी-ई किंवा बी-फार्म, बी-एच-एम-सी-टीचे 4 वर्षाच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी जे 19-20 मध्ये फर्स्ट इयरला होते, आता 25-26 ला फ्रेश ॲडमिशन टी-वायला घेतलं. त्यांचे थर्ड इयरचे किंवा टी-ईचे विषय बाकी होते किंवा बी-ईचे किंवा लास्ट इयरचे बी-एच-एम-सी-टी वगैरे त्याचे रेग्युलरचे सब्जेक्ट बॅकलॉग होते. तर त्या विद्यार्थ्यांचे त्यांनी फ्रेश होते ते विद्यार्थी, पण त्यांची काही परीक्षाचे फॉर्म त्यांनी जानेवारीमध्ये भरून घेतले, पण परीक्षेचं काय हॉल तिकीट जनरेट झालं नाही. तसंच 3 वर्षासाठी बी-ए, बी-कॉम, बी-एस-सीचे विद्यार्थी आहे. त्यांना N+2 ची मुदत दिलेली होती. 2020-21 ला त्यांचं प्रथम वर्षाला ॲडमिशन होतं. 24-25 ला त्यांचं वर्ष संपलं. 25-26 ला त्या विद्यार्थ्यांनी टी-वायला फ्रेश ॲडमिशन घेतलं. पण त्यांचे जानेवारीला फॉर्म भरले. आता त्यांचे हॉल तिकीट जनरेट झालेले नाही. त्या विद्यार्थ्यांच्या साठी आहे. तसंच 2 वर्षाचे एम-ए, एम-कॉम, एम-एस-सीचे पात्र विद्यार्थी आहेत. त्यांना 21-22 चं ॲडमिशन आहे. बट
पुढे 1 वर्ष संपलं, पण तरी 25-26ला फ्रेश ॲडमिशन घेतलं आणि त्यांचे फॉर्म भरले गेले नाही. त्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि 1 वर्षाचे सर्व अभ्यासक्रम म्हणजे डिप्लोमा रिलेटेडचे विद्यार्थी आहेत. तर या विद्यार्थ्यांना ही संधी देण्यात आलेली आहे. आता याच्या पुढचं बघा. आपल्या सोयीनुसार त्याची प्रत सोबत जोडलेली आहे. म्हणजे नेमकी कोणते अभ्यासक्रम, कोणते विद्यार्थी एलिजिबल आहे याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. विद्यापीठाच्या नोंदीनुसार काही विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 25-26 मध्ये N+2 या लाभासाठी पात्र होते. बरोबर आहे. कारण त्यांचं वर्ष 24-25 ला म्हणजे एप्रिल 25 पर्यंत संपलं होतं आणि 1 वर्ष विद्यापीठाने काय केलं त्यांना संधी दिली. म्हणजे 25-26 ला त्यांनी फ्रेश टी-वायला ॲडमिशन घेतलेलं आहे. तथापि या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे किंवा नाही, तसेच परीक्षेत बसण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अटी त्यांनी पूर्ण केल्या आहेत का नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने ऑलरेडी प्रवेश घेतलाच नाहीये, पण तरी त्यांनी फॉर्म भरला आणि कॉलेजने तो फॉर्मही निवड केला. तर ते विद्यापीठाच्या बाकीच्या अखत्यारीत तो येत नाही. त्याच्यामुळं विद्यापीठ त्याची शहानिशा करते आहे. म्हणून त्या टी-वायला ॲडमिशन कधी घेतलं, त्याची डेट पण तुम्हाला मेन्शन करायला लावलेली आहे. सो महाविद्यालयाला सांगितलेलं आहे, की आपणास विनंती करण्यात येते, की विद्यापीठ आणि संबंधित सर्वोच्च संस्थांच्या शैक्षणिक मार्गदर्शक तत्त्वे, अटी आणि शर्तीनुसार नोंदीची पडताळणी करावी. नोंदीची पडताळणी कशी करावी? त्याची माहिती मी ऑलरेडी तुम्हाला आता सुरुवातीलाच दिली, की एक्झाम इनवर्ड यामध्ये वेबसाईटला जा. तिथं N+2 स्पॅन पिरियड कंप्लीटेड टॅबला क्लिक करा आणि त्या अंतर्गतची जी काही माहिती आहे ती पूर्णपणे सबमिट करा. यामध्येच विद्यापीठाच्या प्रणालीमधून त्यांच्या नोंदी म्हणजे त्याचा पी-आर-ए नंबर टाकून सर्व डिटेल भरायची. त्याचं हमीपत्र जोडायचं, कॉलेजचं एक पत्र जोडायचं. अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे. तसेच उपस्थिती आणि टर्म पूर्ण केल्याबाबतचे शैक्षणिक निकष पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, करणारे पत्र आणि हमीपत्र सुद्धा जोडायचे. म्हणजे त्या मागच्या परिपत्रकात म्हणजे कॉलेजचं पत्रक होतं. त्यामध्ये उल्लेख करणं बाकी राहिलं असं, की सदर विद्यार्थ्यांनी या दिनांकाला प्रवेश घेतला आहे आणि त्याची शैक्षणिक वर्ष 2025-26 ची अटेंडन्स 75% आहे. असं तुम्ही त्याच्यामध्ये उल्लेख करणं आवश्यक आहे. आता ही सर्व माहिती जी काय आहे त्यांनी सांगितलं काय आहे, आपल्या तत्पर प्रतिसादामुळे परीक्षा वेळापत्रक लवकर निश्चित करण्यास मदत होईल. सो कृपया आवश्यक ती माहिती 25 मे 2026 पर्यंत सादर करावी. आपल्या सहकाराबद्दल आगाऊपणे धन्यवाद दिलं. परीक्षा विभागाने सोबत तुम्हाला 19-22 नंबरचं जे परिपत्रक आहे त्याचा पत्र मी तुम्हाला मगाशीच दाखवलं. त्याचा हमीपत्राचा नमुना पण दाखवला. ओके. याबद्दलची त्यांनी माहिती दिलेली आहे. तीच माहिती इथे इंग्लिशमध्ये सांगितलेली आहे. ती वाचून दाखवायची काही आवश्यकता नाही. त्याचा मेसेज मी ऑलरेडी तुम्हाला इकडे शेअर केलाय. कारण बहुतेक विद्यार्थी हे मराठी मीडियमचे आहे आणि प्राध्यापकांना देखील समजावी म्हणून सोप्या भाषेत मी तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आता दुसरं एक महत्त्वाचं एक परिपत्रक आलेलं आहे. आज दिनांक 26 मे 2026 रोजी एक विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सीईओना किंवा संबंधित महाविद्यालयांपर्यंत एक मेसेज पोस्ट केलेला आहे, की ज्याच्यात सांगितलंय, की विद्यापीठाला एक पिटिशन किंवा एक इंटरिमचं एक ॲप्लिकेशन आहे, जे अनमोल श्यामभाई सिंग आणि त्यांच्या अदर जे काही पिटिशन आहे, त्यांनी दाखल केलेलं आहे. ज्यामध्ये त्यांनी 560 याचिकाकर्त्यांनी एलिजिबल स्टुडंट आहे, ज्यांनी एक्झाम फॉर्म फिल करण्याच्या संदर्भात माहिती दिली. मी मराठीतून ते पत्रक दाखवतो. विद्यापीठास रिट याचिका क्रमांक 11-651-2025 मधील अनमोल श्याम बिहारी सिंग व इतर त्यांच्या अंतरिम अर्जासंदर्भात आदेश प्राप्त झालेले आहे. सदर आदेशानुसार सुमारे 560 याचिकाकर्त्यांची पात्रता तपासून त्यांचे परीक्षा अर्ज भरण्यासंदर्भात निर्देश देण्यात आलेले आहे. म्हणजे कोर्टाकडून तो आदेश आलेला आहे, की हे 560 विद्यार्थी आहे, त्यांचा परीक्षा फॉर्म भरून घेण्यात यावा. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढील कारवाई करायची आहे कॉलेजनी. ओके. हे इंजिनिअरिंगचे बहुतेक विद्यार्थी आहे. जवळ-जवळ 84 महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. ओके. आणि 560 विद्यार्थी आहे. महाविद्यालय 84 आहे. त्यातील काही महाविद्यालय वगैरे ते मी तुम्हाला इथे यादी त्यांची दाखवतो आहे. ओके. सो महाविद्यालयाने काय करायचंय, कृपया आपल्या स्तरावर देखील यादी तपासून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी पात्रता पडताळावी. संबंधित विद्यार्थ्यांचे ऐच्छिक किंवा इलेक्टिव्ह आणि पर्यायी ऑप्शनल विषय निश्चित करण्यासाठी महाविद्यालयाच्या एक्झाम लॉगिनचा वापर करून ॲड सब्जेक्ट रिक्वेस्ट त्यांनी पाठवायची आहे. म्हणजे त्यांचा परीक्षा फॉर्म हा भरला जाईल. कोणत्याही विद्यार्थ्याला विद्यापीठात पाठवण्याची आवश्यकता नाही. ही प्रक्रिया महाविद्यालय आणि परीक्षा विभाग यांच्यातील संवादाद्वारे पूर्ण करण्यात यावी. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. धन्यवाद केलं आहे आणि इथं जे काही इंजिनिअरिंग सांगितलंय बघा, प्लीज नोट दॅट ऑल पिटिशन्स वेअर फ्रॉम 84 डिफरंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आर ॲज अंडर. इथं त्या इंजिनिअरिंग कॉलेजचे पन दिलेले आहे. ह्या पन यादी मी ऑलरेडी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला देतो आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी ही यादी बघा. आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटा. जर त्या संदर्भात आपलं महाविद्यालय या याचिकाकर्त्याच्या ह्याच्यात असतील आणि संबंधित विद्यार्थी असतील, तर त्यांना त्यांच्या परीक्षा फॉर्मच्या संदर्भात विद्यापीठ सकारात्मक निर्णय घेणार
आहे. त्यांनी आणखीन एक महत्त्वाची माहिती दिली याच मेसेजला अनुसरून त्यांनी सांगितलेलं आहे, "प्लीज नोट दॅट देअर इस अ नो हॉल तिकीट इश्यू टू स्टुडंट अंडर द पिटिशन अँड इंटरिम ऑर्डर." म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पिटिशन दाखल केले, ज्यांची मंजुरी झाली, असे 500 किती विद्यार्थी इथे या ठिकाणी बघा, किती विद्यार्थ्यांची सांगितली त्यांनी 560 याचिकाकर्ता. तर या याचिकेकर्त्यांचे हॉल तिकीट जनरेट केलेले नाही. सो एक्झाम आर गेटिंग शेड्यूल्ड सून, नॉट टुमारो. म्हणजे उद्या 27 पासून काही अभ्यासक्रमाची परीक्षा ह्या इंजिनिअरिंगच्या चालू होत आहे. तर त्यासाठी हे 560 याचिकाकर्ता जे काही विद्यार्थी आहे, त्यांचे सोडून बाकीच्या विद्यार्थ्यांच्या रेग्युलर एक्झाम होतील. बट या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सांगितलं, "वी शाल इश्यू हॉल तिकीट ॲट ॲन अर्लिएस्ट टाईम टेबल अँड ऑल डिटेल्स." म्हणजे विद्यापीठाने सांगितलं, ज्या याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली आणि त्यांची मंजुरी झाली, अशा 560 विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट अद्याप इश्यू केलं नाही. ते लवकरात लवकर इश्यू केलं जाईल. त्यांच्यासाठी सेपरेट टाईम टेबल हे इश्यू केले जाईल. प्लीज इन्फॉर्म टू सच स्टुडंट डिटेल ईमेल आणि एस-ओ-पी शाल बी शेअर टुमारो. असा परीक्षा विभागाच्या संचालकांनी कॉलेजपर्यंत हा मेसेज पोहोचलेला आहे आणि संबंधित इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना किंवा या 560 याचिकाकर्त्यांना माहिती पोहोचावी या अनुषंगाने हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. अधिक माहितीसाठी संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटा. ही एक महत्त्वाची माहिती आहे, जी मी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अधिक माहितीसाठी ज्या त्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटा आणि त्यांच्याकडून ती माहिती कंप्लीट करून घेण्याचा प्रयत्न करा. मी पुन्हा एकदा सांगतो, हे जे अंतिम वर्षाला किंवा N+2+1 काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पण दिलेली. मी तुम्हाला एक मगाशी एक्झाम्पल सांगितलं, की सदर विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर 25 चे पेपर आता दिले, पण त्याचं व्हेरिफाय करण्यासाठी त्याला येत आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? व्हेरिफाय करून घ्यायचंय. आता काही कॉलेजचे प्राचार्य किंवा संबंधित एक्झाम सेल काय म्हणतात, की या विद्यार्थ्यांची परीक्षा दिली, तरी व्हेरिफाय करायचं का? सो जर त्याच्यात व्हेरिफायला येत असेल, तर संबंधित विद्यार्थ्यांनी व्हेरिफाय करा. पण व्हेरिफाय करण्यासाठी तुम्ही कोणते विद्यार्थी असतील ते हे हे परिपत्रक बघा. परिपत्रक क्रमांक 19-22 11 डिसेंबरचं. यामध्ये जसं बी-ए, एल-एल-बी किंवा बॅचलर ऑफ आर्किटेक्चर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असेल 18-19 हे विद्यार्थी या वर्षाचेच विद्यार्थ्यांचे आपल्याला काय करायचे शक्यतो अप्रूव्ह करायचे आहे. कारण त्या विद्यार्थ्यांनी आता 25-26 ला फ्रेश ॲडमिशन घेतलेलं आहे. ओके. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, की काय घेतलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाचे फ्रेश ॲडमिशन आहे किंवा या फ्रेश ॲडमिशनचे जे काही विद्यार्थी 25-26 ला तर त्यांचे एस-वायचे प्री फायनल म्हणजे काय? त्याच्या अगोदरच्या वर्षाचे ते बॅकलॉग आहे किंवा बॅकलॉग नसतील, पण फक्त फ्रेश असतील तर, अशा विद्यार्थ्यांची आपल्याला पडताळणी करायला सांगितलेली आहे. तर त्याकरता हा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ कदाचित मोठा असेल, पण महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक बघा आणि ते लवकरात लवकर व्हेरिफाय करा. कारण मी आज ही जी काही माहिती अपलोड केली, तर ती 26 मेला केली, पण ती झाली. तसं तुम्ही सुद्धा एखाद्या 2 दिवसाच्या आतच ती करा. जास्त वेळ दवडू नका. जर ऑलरेडी ती तुम्ही माहिती अपलोड केली, व्हेरिफाय केली, तर काही काळजी करू नका. या संदर्भातल्या सविस्तर माहिती, त्यांचं वेळापत्रक, हॉल तिकीट, परीक्षा फॉर्म, बाकीची सर्व माहिती आपण तुम्हाला पुन्हा नव्याने सविस्तर देण्याचा प्रयत्न करूया किंवा जानेवारी महिन्यात ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरले, काहींनी जानेवारीत भरले, काहींनी फेब्रुवारीत भरले, पण त्यांचे हॉल तिकीट आले नाही का? कारण ते N+2+1 चे रेग्युलर विद्यार्थी होते. बॅकलॉग विद्यार्थी नव्हते. विद्यापीठाने फक्त बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा आता एप्रिल-मे मध्ये घेतलेली आहे. रेग्युलर विद्यार्थ्यांची घेतलेली नाही. तर त्यांचा डेटा व्हेरिफाय होईल. नंतर परीक्षा फॉर्म भरले जातील आणि नंतर त्यांची सेपरेट परीक्षा घेतली जाईल. सविस्तर माहितीसाठी पुन्हा आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ही सविस्तर माहिती ऑलरेडी मेसेज बाकीची सर्व डिटेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे. ती काळजीपूर्वक बघा. पुन्हा भेटू. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.